बिफोर ड्रेसिंग ही पण एक स्टराईल प्रोसिजर म्हणून त्याच्यामध्ये पण असेप्टिक टेक्निक्स फॉलो केले पाहिजे. फर्स्ट असेप्टिक टेक्निक आपण स्टार्ट कशी करतो. ही इज माय पेशंट, हा माझा पेशंट आहे. मी याच्याकडे ड्रेसिंगला आलेले सर्व माझे इक्विपमेंट घेऊन, ओके, मी इथं ठेवलं इक्विपमेंट. बेड साईड सांगतोय मी तुम्हाला, ऑपरेशन थिएटर मधली नाही. ड्रेसिंगला आलो तर फर्स्ट मी त्याला एक्सप्लेन करणार ड्रेसिंग काय करतोय मी. सर मी तुमच्या एल्बोची ड्रेसिंग करणार आहे, तुम्हाला थोडासा त्रास होईल, तुम्ही सहन करायचा, लांब लांब श्वास घ्यायचा. ड्रेसिंग करायचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर जर का आपण ड्रेसिंग केली नाही तर तुमची वूंड जी आहे ती खराब होऊ शकते. त्याला आपण प्रिव्हेंट करण्यासाठी ड्रेसिंग करतो. ओके, त्यांना एक्सप्लेन केलं, त्यांचा कॉन्फिडन्स गेन करून घेतला मी. का बरं, तर त्यांचा माझ्यावरती भरोसा झाला का हा माझ्या फायद्यासाठी काहीतरी करायला आलेला आहे. मग ड्रेसिंग करताना आता मग आलो आपण प्रोसिजर. ती ओटी मध्ये पण सारखी केल्या जाते आणि इथं पण सारखीच केल्या जाते. पहिले तुम्ही हँडवॉश केला, हँडवॉश केल्यानंतर ग्लव्स वेअर केले, ग्लव्स वेअर केले. जर का तुमच्यासोबत असिस्टंट आहे तर वेल अँड गुड. असिस्टंट जर का नसेल तर पहिले हँडवॉश करून आल्यानंतर यांची ड्रेसिंग ओपन करशाल. मग तुम्ही परत हँडवॉश करशाल, ग्लव्स वेअर करशाल. ग्लव्स वेअर केल्यानंतर ड्रेसिंग करायची एक पद्धत राहते. पहिले क्लीन पार्ट तुम्ही वाईप केला पाहिजे. क्लीन टू अनक्लीन जावं लागतं. अनक्लीन टू क्लीन येशाल तर परत ते इन्फेक्टेडच होणार. म्हणजे क्लीन पार्ट कोणता आहे, जर का समजा त्यांना इथे लागलेलं आहे मिड लाईन एल्बो, तर पहिले ती क्लीन केलं पाहिजे, मग अनक्लीन पार्टला गेलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काही आपण सोल्युशन्स यूज करतो ड्रेसिंगच्या वेळेस. जसं समजून घ्या इंजुरी, तर तिथं आपण काय काय यूज करू. बिटाडीन सोल्युशन. बिटाडीन सोल्युशन काय आहे, किती पर्सेंटचं बिटाडीन सोल्युशन? 10 असतं. 5%, 7.5% असे बिटाडीन सोल्युशन्स आहेत. पण थिक 10% बऱ्यापैकी थिक असतं. जे ते थिक सोल्युशन राहते ते स्क्रब साठी यूज करायला जातं. आणि जे 5.5% स्क्रब आणि बिटाडीन 10%. बिटाडीन 5% आपण ड्रेसिंग साठी यूज करतो. मध्ये क्वालिटी त्याची. ओके, बिटाडीन जे हायली जे कॉन्सन्ट्रेटेड राहतं ते इरिटेट करतं. ओके, जे 5% बिटाडीन सोल्युशन H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके, आफ्टर दॅट जर का पेशंट बिअरेबल नसेल, त्यामुळं ड्रेसिंग करताना पहिली गोष्ट ही स्पिरिट्स तरले वगैरे ड्रेसिंग वूंडला लागलं नाही पाहिजे. ओके, तर पहिले त्याला बिटाडीननी क्लीन केलं. आफ्टर दॅट हायड्रोजन पेरॉक्साइडनी क्लीन केलं, त्याला NSनी क्लीन केलं. की तुम्हाला वाटतं युजिंग नाही आहे, काही नाही आहे, तर त्याला ते आपण ऑइंटमेंट लावलं. ऑइंटमेंट लावल्यानंतर गॉसची एक थिक लेअर मेंटेन करायची. कधीही गॉसची थिक लेअर मेंटेन करायचा रिझन हा राहतो का उजिंग होती, कुठलीही वूंड उजिंग होती तर ती उजिंग आउट ऑफ दी ड्रेसिंग नको यायला, त्यासाठी आपण गॉसची थिक लेअर मेंटेन करतो. त्याला बँडेजनी कव्हर करतो. आता जर का हा एल्बोचा आहे असा बघा, याला जेव्हा पण आपण ड्रेसिंग करू तर फिगर ऑफ 8च्या मेथडने ड्रेसिंग करावं लागते जॉईंटला. फिगर ऑफ 8ची मेथड माहिती तुम्हाला काय? बँडेज जेव्हा मारतो ना आपण, बँडेजिंग करतो ना, ते हे बघा फर्स्ट आपण इकडे केलं, मग फिगर ऑफ 8 कसा बनेल, असं या साइडने फिरवलं, या साइडने फिरवलं, असं. ते फिगर ऑफ 8 का बरं, तर जॉईंटला आहे, जॉईंटची मोबिलायझेशन होवा नाही, त्यासाठी फिगर ऑफ मेथड ही टाईट ड्रेसिंग मेंटेन करते. ओके, अजून